नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता जीवा आणि नंदिनी आर्याच्या घरी येतात. आर्या म्हणते, या बसा ना, मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते. तर जीवा म्हणतो, थांब, अगोदर माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. तू एक्सायटिंग पिल्स कधीपासून घेतेस? तर त्यावेळी आर्या नंदिनीकडे पाहते. तर जीवा म्हणतो, तिच्याकडे पाहू नकोस, माझ्याकडे बघ आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तर आर्या म्हणते, काही हरकत नाही, गेल्या 3 वर्षापासून मी एक्सायटिंग पिल्स घेते. तर जीवा विचारतो, कशासाठी, का? तर आता आर्या जीवाला प्रश्न करत म्हणते की का घेतले जातात? तर जीवा म्हणतो, मला माहीत नाही आहे, म्हणून मी तुला विचारतोय. तर आता आर्या जीवाला म्हणते, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. तुझा श्वास कोण आहे? तुझं आयुष्य कोण आहे? तर जीवा म्हणतो, नंदिनी. नंदिनी म्हणजे माझा श्वास आहे, सर्वस्व आहे. तर आता आर्या म्हणते, मग समजा जर नंदिनी तुझ्या आयुष्यातून निघून गेली तर? तर जीवा खूप चिडतो आणि आर्याला म्हणतो, उगाच काहीही बोलू नकोस, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तर आर्या म्हणते, मी उगाच काहीही बोलत नाही आहे, तू अगोदर माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तर जीवा म्हणतो, प्रश्न अगोदर मी विचारला होता, त्यामुळे तुलाच प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल. तर आर्या म्हणते, मग मी सुद्धा तुला काहीतरी विचारलंय, मग तुला सुद्धा उत्तर द्यावं लागेल. तर आर्या जीवाला म्हणते, नंदिनी तुझ्या आयुष्यातून निघून गेलीस आणि तू आता एकटा आहेस, मग तू काय करशील? तर जीवा म्हणतो, माहीत नाही, वेडा होईन, डिप्रेशनमध्ये जाईन. तर आर्या म्हणते, मग डिप्रेशन गेल्यावर माणूस काय करतो? तर जीवा म्हणतो, डिप्रेशन गेल्यावर माणूस काय करतो? दारू पितो. मी सुद्धा दारू पिली असती. तर आर्या हसतच जीवाकडे पाहते. तर आर्या जीवाला म्हणते, हो ना, मग अगदी बरोबर उत्तर दिलेस, मी सुद्धा दारू प्यायले, पण नशा नाही झाली. इतकी दारू प्यायली की नशा कधी चढलेच नाही, आणि त्यामुळेच मी माझ्या नवऱ्याला, जीतला आणि माझ्या बाळांना कधीच विसरू शकले नाही. पण ही गोष्टही तितकीच खरी आहे, जीत आणि माझ्या बाळांना मी गमावल्यानंतर नंदिनीने मला ट्रॅकवर आणलं. मी डॉक्टर झाले, खूप अवॉर्ड मिळालेत मला, खूप मोठं यश मिळवलं, मी यशस्वी डॉक्टर झाले. पण या सगळ्या यशाचं मी काय करू सांगा ना? कारण या यशाचं कौतुक करणारं माझं कुटुंबच माझ्यासोबत नाही, माझी माणसंच माझ्यासोबत नाहीत, मग या सगळ्याचा काय उपयोग? मी कित्येक मुलांना जीवनदान दिलं, कित्येक मुलांचे जगण्याचे चान्सेस कमी होते, मृत्यूच्या दारातून मी त्यांना परत आणलं, त्यांना जीवनदान दिलं. त्यांच्यासाठी मी इतकी धडपडले, पण माझ्यासाठी मात्र माझं आयुष्य, माझं सर्वस्वच माझ्यासोबत राहिलं नाही. आज ती सगळी मुलं फिट अँड फाईन आहेत. मग त्या सगळ्यांकडे पाहिल्यानंतर मनात विचार येतोच ना, ज्या डॉक्टरने या जगातल्या हजारो मुलांना वाचवलं, हजारो मुलांचे हात बळकट केलेत, मग हे डॉक्टर म्हणून असणारे माझे हात माझ्याच बाळांना वाचवू शकले नाहीत का? मग हा विचार ज्यावेळी मनात येतो ना, त्यावेळी खूप त्रास होतो, घाबरायला होतं, हात थरथरतात. पण हे सगळं होऊन नाही चालणार, कारण मी एक डॉक्टर आहे. काळजाबाहेर हृदय घेऊन जन्मणाऱ्या बाळांचं ऑपरेशन करत असताना मी एक डॉक्टर म्हणून नाही चालणार, कारण मला त्या बाळाला वाचवायचं आहे. कारण या जगात मला पुन्हा ऑपरेशन थिएटर बाहेर आर्या नको आहे, आणि म्हणूनच मी या पिल्स घ्यायला सुरुवात केली, आणि मग हळूहळू मी कंट्रोलमध्ये आली. आर्याला खूप वाईट वाटत असतं. ह्या सगळ्या गोष्टी आठवल्यानंतर तिलाही तितकाच त्रास होत असतो. तर त्यावेळी नंदिनी आर्याला प्रश्न करत म्हणते, पण आर्या, तू हे सगळं काही आम्हाला सरोगेसीच्या आधी का नाही सांगितलं? तर नंदिनीला तिच्या प्रश्नाचं उत्तर देत आर्या म्हणते, कारण तुम्हाला वाटतंय तितकं हे सगळं काही सिरियस नाही आहे. कारण मी प्रेग्नेंट झाल्यापासून त्या पिल्सला मी हात सुद्धा लावला नाही. तर जीवा आर्याला म्हणतो, पण तू आमचा विश्वासघातच केलायस ना. अगं, एकदा विश्वासात घेऊन आम्हाला या सगळ्या गोष्टी सांगायच्या होत्या, एकदा. असं म्हणत आता जीवाही आर्यावर खूप चिडलेला असतो. जीवा पुढे आर्याला म्हणतो, तू जर आम्हाला सत्य सांगितलं असतं, खरं सांगितलं असतं, तर सरोगेट मदर म्हणून आम्ही तुला रिजेक्ट केलं नसतं. पण आर्या, तू आमच्याशी खोटं बोलली आहेस, आम्हाला फसवलंयस, आणि त्यामुळेच मला आता ट्रस्ट इश्यू झाले आहेत, त्यामुळे मी तुला माफ नाही करू शकत. आर्या, तू तर आता माझ्या नजरेतून उतरली आहेस. असं बोलताच आता आर्याला खूप वाईट वाटतं. आर्याच्या डोळ्यात अश्रू असतात. ती जीवाला म्हणू लागते, जन्मेजय, प्लीज असं नको ना रे बोलूस, मी तुमचा दोघांचाही विश्वासघात केला नाहीये.
जीवा आर्याशी अजिबातच बोलत नसतो, तिच्याकडे लक्षही देत नसतो. आर्या जीवाला म्हणते, प्लीज जन्मेजय, असं वागू नकोस. मी खरं सांगते की यापुढे मी तुम्हा दोघांशी काहीही खोटं बोलणार नाही. जे काही असेल ते मी सत्य सांगेन. मी नाही खोटं बोलणार. प्लीज माझ्यावर एकदा विश्वास ठेवा. परंतु जीवा मात्र काही आर्याला माफ करायला तयार नसतो आणि त्याचवेळी आर्याला उलटीसारखं होत असतं आणि म्हणूनच आर्या तिथून धावत पळत निघून जाते. तर आता जीवा म्हणतो, हिला काय झालं असेल? तर नंदिनी म्हणते, जीवा आता सोडा ना राग, काय एवढे चिडचिड करताय? आणि प्लीज तिच्यावर रागवू नका. बघताय ना तिला त्रास व्हायला सुरुवात झाला. आता जीवालाही आर्याची काळजी वाटत असते. तर रूममध्ये गेलेली आर्या हे सगळं दृश्य लांबूनच पाहते आणि म्हणू लागते, वा, माझी आयडिया कामी आली. म्हणजे उलटी होण्याचं खोटं नाटक केल्यावर जीवाचा रागही गेला. आर्या खुश होते, कारण आर्याने हे सगळं काही नाटक केलेलं असतं आणि तेही फक्त जीवासाठी. आता आर्या फ्रेश होऊन येते आणि त्यानंतर नंदिनी तिची काळजी करत तिला पाणी प्यायला देते, तिला सावरते. तर त्यानंतर जीवा आर्याला म्हणतो, हे बघ, जे झालं ते झालं, पण यापुढे असं काही करू नकोस आणि प्लीज पुन्हा खोटं बोलू नकोस आणि आमचा विश्वासघात करू नकोस. तर आर्या जीवाने माफ केलं म्हणून खुश होते. नंदिनी तिला जवळ घेते आणि तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवते. परंतु जीवाने आपल्याला माफ केलं हेच आर्यासाठी खूप असतं. तर दुसरीकडे देशमुखांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, रम्या वसुआत्यांना म्हणते, आई, तुलाही असंच वाटते का की त्या आर्याच्या पोटात जीवाचंच बाळ आहे? तर वसुआत्या म्हणतात, हो ग रम्या, म्हणजे बघ ना, ती आर्या आल्यापासून मी तिच्यावर लक्ष ठेवून आहे. तिचं आणि जीवाचं काही ना काही सुरू असतं. म्हणजे ते नेहमी असे एकत्र असतात, एकत्र वावरत असतात. त्यामुळे तू म्हणतेस त्याप्रमाणे मलाही असंच वाटतंय की हे बाळ नक्कीच जीवाचं असणार. रम्या, हे जर खरं झालं ना, मग त्या नंदिनीचा संसार उद्ध्वस्त झालाच म्हणून समज, संपलाच म्हणून समज. आत्तापर्यंत त्या जीवाची बाजू घेऊन आमच्याशी भांडत होती ना, मग काय होणार आहे माहिती आहे का? कसं बोलणार आहे जीवाला? जीवा, असे कसे वागलात हो तुम्ही? तुम्ही माझा विश्वासघात का केलात? असं म्हणत वसुआत्या नंदिनीच्या आवाजात बोलत असतात आणि हे पाहून रम्याला मात्र काही हसू आवरत नसतं. दोघेही या गोष्टीचा खूप आनंद व्यक्त करत असतात. तर रम्या वसुआत्यांना म्हणते, परफेक्ट, अगदी असंच बोलते ती. पण आई, आपला जीवा तर सॉलिड पोचलेला निघाला ग. अगं बघ ना, नंदिनी प्रेग्नेंट असताना त्याने चांगलाच डाव साधला. म्हणजे आता ती आर्यासुद्धा प्रेग्नेंट आहे आणि ते सुद्धा ह्याच्यामुळे. तर वसुआत्या म्हणतात, हो ना. तर रम्या वसुआत्यांना म्हणते, मला सुद्धा बघायचं आहे. हे ज्यावेळी सगळं त्या नंदिनीला कळेल त्यावेळी तिचं काय होईल? तर वसुआत्या म्हणतात, हो, मी सुद्धा तोच विचार करते की हे सगळं काही नंदिनीला कसं कळेल. वसुआत्या रम्याला म्हणतात, रम्या, अगं आपल्या हातामध्ये बॉम्ब आहे, बॉम्ब. मग आता तो कधी आणि कसा फोडायचा हे आपण ठरवायला हवं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, पार्थ आणि काव्या सोनोग्राफी करून बाहेर आलेले असतात. परंतु दोघांचीही मनस्थिती ठीक नसते. दोघंही घाबरून गेलेले असतात. पार्थ फाईल पाहतो आणि काव्याला म्हणतो, ज्याची भीती होती शेवटी तेच घडलं. तर काव्या पार्थना म्हणते, पार्थ, अहो ठीक आहे ना, तुम्ही इतकं टेन्शन घेऊ नका, तसं काहीही होणार नाही. तर पार्थ चिडतो आणि काव्याला म्हणतो, मग काय आता काहीतरी होण्याची वाट बघायची आहे का? तर काव्या पार्थना म्हणते, माझ्यावर का चिडताय तुम्ही? मी सुद्धा घाबरलीच आहे ना. काव्या खूप रडत असते. तर पार्थला खूप वाईट वाटतं. नकळत तो तिच्यावर चिडलेला असतो, परंतु त्यालाही काव्याची काळजी वाटत असते. पार्थ काव्याला म्हणतो, सॉरी, मी चिडलो तुमच्यावर, पण सॉरी, प्लीज तुम्ही रडू नका ना, काही होणार नाही, युनिवर्स आहे ना आपल्यासोबत. तर काव्या म्हणते, युनिवर्स तर आहे पार्थ, परंतु आता भीती तर आहेच ना. डॉक्टर काय म्हणालेत आणि आता घरी जाऊन काय सांगायचं आहे आपण? कारण घरी गेल्यानंतर आई पहिला प्रश्न विचारतील की डॉक्टर काय म्हणालेत, सोनोग्राफीचे रिपोर्ट कसे आलेत, मग आपण काय सांगायचं आहे पार्थ? आता मात्र पार्थ आणि काव्या विचार करू लागतात, कारण ते दोघेही घाबरलेले असतात. तर अगदी काव्या म्हणाली त्याप्रमाणे ज्यावेळी काव्या आणि पार्थ घरी येतात त्यावेळी मानिनीताई प्रश्न करत म्हणतात, आला असेल ना सोनोग्राफीचा रिपोर्ट? आता बाळाचा आकार दिसत असेल ना? तर विक्रम मानिनीताईंची ही उत्सुकता थांबवत म्हणतात, अगं हो हो मानिनी, सगळं काही कळेल, पण तुझा हा किती उत्साह? तर मानिनीताईंचा उत्साह इतका असतो की त्यांना सोनोग्राफीचे रिपोर्ट पाहायचे असतात. मानिनीताई म्हणतात, अहो ही 5व्या महिन्याची सोनोग्राफी आहे, म्हणून तर मी इतकी उत्सुक आहे. मी तुम्हाला सांगू का, आजकाल काय असतं, कसं असतं, हे सगळं काही मी वाचत असते. मी या सगळ्याची अपडेट घेत असते. मी काय आमच्या काळात असं होतं, आमच्या काळात तसं होतं, याचं तुंतुनं वाजवत बसत नाही ना यांच्याकडे.
यांच्याकडून सुद्धा जाणून घेते. म्हणजे 5व्या महिन्याची सोनोग्राफी म्हणजे बाळाचा आकार यांना नक्कीच दिसला असेल. अरे द्या ना रे रिपोर्ट्स. परंतु दोघंही काहीच बोलत नाहीत. दोघंही एकमेकांकडे पाहत असतात. तर त्यावेळी नंदिनीच्या लक्षात येतं आणि म्हणूनच नंदिनी त्या दोघांनाही म्हणते, तुम्ही दोघंही टेन्शनमध्ये दिसताय. काय झालंय नक्की? सगळं ठीक आहे ना? नक्की काय झालंय बोला ना. परंतु आता सुद्धा पार्थ आणि काव्या काहीच बोलत नसतात. तर वसुआत्या म्हणतात, अरे बोला ना, नक्की काय झालंय? म्हणजे बाळ बाळ ठीक आहे ना? आता मात्र पार्थ रागानेच वसुआत्यांकडे पाहतो. तर विक्रम वसुआत्यांना म्हणतात, वसुताई अगं का असं अभद्र बोलतेस? तर वसुआत्या म्हणतात, अरे काळजीने बोलतीये मी. तर रम्या वसुआत्यांना शांत करत म्हणते, आई जरा शांत हो ना, कळू तरी दे ना नक्की काय झालंय. वसुआत्या म्हणतात, अगं पण. रम्या म्हणते, आई जरा शांत हो. तर जीवा आता पार्थ आणि काव्याला म्हणतो, अरे बोला ना, आता तुम्ही असे शांत राहिलाय, आमच्या पोटात इथे गोळा आलाय, काय झालंय नक्की? तर पार्थ म्हणतो, सोनोग्राफी करण्यासाठी आम्ही डॉक्टरकडे गेलो होतो. डॉक्टरांनी चेक केलं, सोनोग्राफी केली, पण त्यानंतर ते म्हणालेत डिलिव्हरीमध्ये कॉम्प्लिकेशन्स आहेत. आता हे ऐकल्यानंतर घरातील प्रत्येकाला धक्का बसतो. प्रत्येकजण घाबरून जातात. तर रम्या मोठ्यानेच म्हणते, काय? परंतु रम्या मात्र खुश झालेली असते. ती वसुआत्यांकडे पाहते. तर वसुआत्यांच्याही चेहऱ्यावर आनंदच असतो. तर आता नंदिनी काव्याला म्हणते, काव्य ग काय हे? आणि असं म्हणत ती काव्याला शांत बसवते, तिला आधार देते आणि म्हणू लागते, काव्या तू घाबरू नकोस. पण डॉक्टर नक्की काय म्हणालेत? आणि डॉक्टरांनी चेक केलंय ना तुला? आणि कुठल्या डॉक्टरांनी चेक केलंय? तर नंदिनीचा हा प्रश्न ऐकून मानिनीताई म्हणतात, कुठल्या म्हणजे आर्यानेच चेक केलं असेल ना? आर्याच असेल तिथे. तर काव्या म्हणते, नाही आर्या नव्हती. म्हणजे गेले कित्येक दिवस आर्याचा आणि माझा कॉन्टॅक्टच झाला नाहीये. परंतु तिथे गेल्यावर डॉक्टर स्वाती म्हणून होत्या. आर्याने त्यांना सांगून ठेवलं होतं आणि त्यांनीच मला चेक केलं. तर रम्या या संधीचा फायदा घेत म्हणते, म्हणजे असं कसं? आर्या ही तुझी बहीण आहे, शिवाय ती डॉक्टर सुद्धा आहे. मग तुझ्या प्रेग्नन्सीची जबाबदारी ही तिच्यावरच आहे ना? आता तू तिथे गेल्यावर अवेलेबल नाही म्हणजे कमालच झाली ना? तर वसुआत्या म्हणतात, हो ना. विक्रम यांना वसुआत्या आणि रम्या या दोघांचाही स्वभाव माहीत असतो आणि म्हणूनच विक्रम त्यांना म्हणतात, ते राहू देत ग, कोणीही चेक केलं ही महत्त्वाचं नाही आहे. महत्त्वाचं आहे डॉक्टर काय म्हणालेत. पण पार्थ डॉक्टर नक्की असं का म्हणालेत आणि अजून काय म्हणालेत? तर पार्थ म्हणतो की एक मेडिकल कंडिशन आहे. तर काव्या म्हणते, हो, आणि म्हणूनच डॉक्टरांनी वेळेआधी डिलिव्हरी हा उपाय सुचवला आहे. आता हे ऐकून सर्वच जण घाबरतात. काव्यासुद्धा घाबरून गेलेली असते. तर मिथुन काका मस्करी करत म्हणतात, म्हणजे हो, आता जास्तच घाई झाली आहे बाळाला आजी आजोबांना भेटण्याची. तर आता सर्वच जण मिथुन काकांकडे पाहतात. आता ह्या सगळ्या कंडिशनवर सुद्धा मिथुन काका हसण्यावरही घेत असतात आणि म्हणूनच विक्रम म्हणतात, मिथुन तुझा थॉट अगदी योग्य आहे, पण पोरांनो खरंच काही काळजीचं कारण नाही आहे ना? काय म्हणजे कशामुळे हे सगळं काही झालंय? म्हणजे काही बेसिक कारण वगैरे आहे का? काही म्हणालेत का डॉक्टर? असं म्हणत विक्रम पार्थला प्रश्न विचारतात. तर पार्थ काहीच बोलत नाही. पण या प्रश्नाचं उत्तर वसुआत्या देत म्हणतात, मला काय वाटतं माहितीये का? काव्य ही जी काही धावपळ करते ना, त्यामुळेच हे सगळं काही झालं असावं. तर नंदिनी वसुआत्यांना म्हणते, वसुआत्या प्लीज, या सगळ्यामध्ये काव्याच्या अभ्यासाचा किंवा धावपळीचा काहीही विषय नाही येत आहे. या सगळ्यात तुम्ही कुठला विषय कुठेही घेऊन जाऊ नका. आणि टर्म डिलिव्हरी ही एक कंडिशन असते फक्त. आणि काव्या तू अजिबात काळजी करू नकोस. आपण सर्वजण आहोत. आपण सर्वजण अगदी व्यवस्थित काळजी घेऊ, मग सगळं काही नीट होईल. तू नको एवढा विचार करूस. मानिनीताई सुद्धा खूप घाबरून गेलेल्या असतात. मानिनीताई म्हणतात, नाही म्हणजे सगळं काही ठीक होईल या आशेवर राहता येणार नाही आपल्याला. आपल्या सगळ्यांनाच आता काळजी घ्यावी लागेल. आणि मिथुन भाऊजी खरंच सांगू का, ही गोष्ट चेष्टेवारी नेण्यासारखी नाही आहे. आणि त्यात शारदाताईंकडे मिसकॅरेजेसची हिस्ट्री आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनीच आता काळजी घ्यायला हवी. या सगळ्या गोष्टीचा विचार करायला हवा. तर विक्रम म्हणतात, हो मानिनी अगदी बरोबर बोलते. हे सगळं काही लाईटली घेण्यासारखं नाहीये. परंतु पार्थ आणि काव्या तुम्ही घाबरू नका रे, आणि तुम्ही एवढं टेन्शन नका घेऊ. आम्ही आहोत ना तुमच्यासोबत. आपल्याला जे वाटेल ते आपण करायचं. आपण हवे ते सगळे प्रयत्न करायचे, परंतु सगळं काही नीट होऊ द्यायचं. वाटल्यास मी आणि मानिनी आर्यासोबत बोलून घेतो ना, म्हणजे काय करायला हवं काय नको हे सगळं काही आम्ही समजून घेतो. आम्ही तिला विचारतो की आता नक्की काय काळजी घ्यायला हवी. तर मानिनीताई म्हणतात, हो ना, अरे आम्हाला सुद्धा या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व करून घ्या ना रे. म्हणजे आजकाल डॉक्टर आई वडिलांना सुद्धा सोनोग्राफीच्या ठिकाणी घेतात, त्यांना ती सोनोग्राफी पाहू देतात.
डॉक्टरांना आईवडिलांशी बोलायचं असतं आणि आईवडिलांनीही डॉक्टरांना काही सल्ले विचारायचे असतात, पण तुम्हाला या सगळ्यामध्ये आम्हाला इन्व्हॉल्व करून घ्यायचंच नसतं, काही सांगायचंच नसतं. मग आम्ही आईवडील म्हणून नक्की काय करणार आहोत? म्हणजे बघा ना, माझ्या दोन्ही सुनांची प्रेग्नेन्सी, परंतु मला मात्र काहीच माहीत नाही. त्यांचं औषध पाणी, त्यांचं पथ्य काही म्हणजे काहीचही कळू देत नाही आहेत. मला तरी असं वाटतंय की बाळ जन्माला आल्यानंतर डायरेक्ट फक्त आमच्या हातात दिलं जाणार आहे. तोपर्यंत ही चौघंही आम्हाला काहीच सांगणार नाहीत, कशाचाच पत्ता लागू देणार नाहीत. आता मात्र नंदिनीला खूप वाईट वाटतं. काव्या तर शांतच असते, परंतु इथे रम्या मात्र हे सगळं ऐकून हसत असते. मानिनीताई खूप चिडलेल्या असतात. या सगळ्यात मानिनीताईंना आपल्या मुलांप्रमाणे सुनांचीही काळजी वाटत असते आणि त्यात विक्रम मानिनीताईंना शांत करतात आणि म्हणतात, मानिनी शांत हो, शांत हो. आता हे सगळं काही बोलायची गरज आहे का? मानिनीताई म्हणतात, बरं राहिलं विक्रम, आपण भेटूयात डॉक्टरांना. तर विक्रम म्हणतात की हो, आपण त्यांचा सल्ला घेऊयात. तर त्यानंतर मानिनीताई काव्याला म्हणतात, काव्या आता बरं मी तुला सांगते त्याप्रमाणे आता तुला आराम करावा लागेल. तर पार्थ म्हणतो, नाही म्हणजे त्यांना आराम करावाच लागेल, कारण डॉक्टरांनी तसं सांगितलं आहे की त्यांना आता बेड रेस्टच घ्यावी लागेल. आता हे ऐकल्यानंतर आता इथे मात्र काव्या पार्थकडे पाहते, कारण ही गोष्ट त्यांना घरच्यांना सांगायची नसते, परंतु नकळतच पार्थच्या तोंडून ही बोललीही जाते. तर काव्या खुणावूनच पार्थला नका सांगू असं बोलत असते, परंतु रम्या मात्र अगदी तीक्ष्ण कानाने हे सगळं काही ऐकते आणि म्हणू लागते, हो का, म्हणजे एका अर्थाने बरंच होईल ना, की तिला आरामही मिळेल. आता रम्या या संधीचा फायदा घेत काव्याला म्हणते, काव्या सांभाळा स्वतःला आणि हो, आत्तापासूनच घरात राहायची सवय करून घे. आता मात्र काव्या खूप चिडते आणि रागानेच रम्यासमोर जात रम्याला प्रत्युत्तर देत म्हणते, रम्या मी काही घरात वगैरे बसणार नाहीये, कळलं? गप्प बसतो, त्यामुळे मला शिकवायला जाऊ नकोस. माझ्या बाळाला काहीही होणार नाही आणि एक आई म्हणून मी काही होऊही देणार नाही. रम्या तू एक गोष्ट विसरू नकोस, काव्य आहे मी, आजच्या काळातली मुलगी. मी सक्षम आहे आणि मी हे सिद्ध करून दाखवेन की मी या दोन्ही गोष्टी सांभाळायला अगदी सक्षम आहे. तर मानिनीताई काव्याला म्हणतात, काव्या प्रश्न फक्त सांभाळण्याचा नाहीये. रम्या म्हणते, तेच तर. म्हणजे बघ ना, एकाच पातेल्यामध्ये खीर आणि आमटी कशी काय राहू शकेल, सांग ना. आता मात्र रम्याचं बोलणं कोणालाही आवडलेलं नसतं. नंदिनी रम्याला म्हणते, रम्या प्लीज, अगं काय बोलतेस तू, भानावर आहेस ना, अगं बोलताना जरा विचार करत जा. तर रम्या म्हणते, सॉरी, म्हणजे माझं उदाहरण द्यायला काहीतरी चुकलं असेल, परंतु मला एवढंच म्हणायचं आहे की एक चांगली आई आणि एक चांगली IAS ऑफिसर या दोघांपैकी काव्याला आता एकच काहीतरी निवडावं लागेल ना. आणि काव्या यात वाईट वाटण्यासारखं काहीच नाही आहे गं. आता मात्र काव्या घाबरलेली असते. तर विक्रम रम्याचं तोंड बंद करत म्हणतात, ए रम्या, उगाच तिच्या डोक्यात काहीतरी भरवू नकोस. रम्या काही बोलायला जाणार तर विक्रम म्हणतात, थांब, एक शब्दही बोलू नकोस. माझी खात्री आहे की या दोन्ही गोष्टी ती व्यवस्थित सांभाळेल आणि व्यवस्थित हँडल करेल. तर आता नंदिनी म्हणते, हो, मलाही खात्री आहे की काव्या हे सगळं काही व्यवस्थित हँडल करू शकेल. तर जीवा म्हणतो, मला पण. तर आता पार्थ म्हणतो, खात्री आहे, पण दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आता पार्थच्या बोलण्याकडे काव्याचं लक्ष असतं, कारण तिच्यासाठी महत्त्वाचं असतं ते म्हणजे पार्थचे शब्द. तर मानिनीताई म्हणतात, आम्हालाही हेच वाटतंय की एक सांभाळताना दुसरीकडे दुर्लक्ष होऊ नये. तर मिथुन काका म्हणतात, वहिनी, अहो त्यांचंही बरोबरच आहे ना, काळ बदलला आहे. म्हणजे आजच्या स्त्रिया अगदी शेतीच्या कामापासून सरकारी कार्यालयापर्यंत लेकरू कडेवर घेऊन वावरत असतात. अगदी पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत असतात. आणि त्या फॉरेनला बायका तर लेकरू कडेवर घेऊन मंत्रीपदाची शपथ घेत असतात. त्यांचं काय, बोला ना आता. तर वसुआत्या म्हणतात, हो, पण मिथून ते पोराला कडेवर घेऊन शपथ घेतात. अरे इथे तर पोट जन्माला येण्या अगोदरचा विषय चालू आहे. ते पोरगं आधी जन्माला तर येऊ दे, इथे तर ते प्री डिलिव्हरीची वगैरे काहीतरी भानगड सुरू आहे. आता मात्र काव्या वसुआत्यांवर चिडते आणि म्हणू लागते, भानगड कसली भानगड वसुआत्या? मुळात आपण या सगळ्या गोष्टींची चर्चा का करतोय मला कळतच नाहीये. तुम्ही एवढे सर्वजण का घाबरताय? सुखरूप आहे माझं बाळ, माझ्या बाळाला काही झालेलं नाही आणि मला खात्री आहे की सगळं सुरळीत होणार आहे, अगदी माझ्या बाळाचं सुद्धा आणि करिअरचं सुद्धा, कळलं? असं म्हणत काव्या सगळ्यांना शांत करण्याचा प्रयत्न करते, पण काव्या मात्र आतून पूर्णपणे कोलमडून गेलेली असते. ती पूर्णपणे घाबरून गेलेली असते.
तर जीवा काव्याचं कौतुक करतो तर नंदिनी म्हणते आणि हो, जर आपण सगळ्यांनी व्यवस्थित काळजी घेतली तर काव्याची डिलिव्हरी अगदी व्यवस्थित होईल, काळजी करायचं काही कारणच नाही. तर रम्यामध्ये आमचंही तेच म्हणणं आहे नंदिनी, हे सगळं काही काव्याच्या डॉक्टरांनी आम्हाला सांगू देत. जे काही आहे ते काव्याचे डॉक्टर आम्हाला बोलायला हवेत. तर वसुआत्या म्हणतात एक्झॅक्टली मानिनी, तू एक काम करतेस का, उद्याच आर्याला घरी बोलावून घे आणि तिला म्हणावं की तू सोनोग्राफीच्या वेळी गायब होतीस, परंतु आता आम्हाला घरी ये आणि सांग की नक्की ही प्री डिलिव्हरी वगैरे का आहे, नक्की काय कॉम्प्लिकेशन्स आहेत, आम्ही काय काळजी घेऊ शकतो आणि काव्याच्या डिलिव्हरीमध्ये कोणतेही प्रॉब्लेम येणार नाही त्यासाठी काय करावं. तर विक्रम म्हणतात हो, परंतु याविषयी त्यांनी सुद्धा काहीतरी विचार केलाच असेल ना. तर वसुआत्या म्हणतात अरे पण. तर विक्रम म्हणतात तू जरा थांब. तर मानिनीताई म्हणतात नाही, वसुताई अगदी बरोबर बोलतायत, काव्या तू उद्या आर्याला घरी बोलावून घे प्लीज. आता मात्र नंदिनी काहीच बोलत नसते, कारण आर्या घरी येणार आणि उगाच काहीतरी गोंधळ व्हायला नको याची तिला भीती वाटत असते. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं रम्या आता आर्यासाठी पपईचा बाऊल घेऊन येते आणि म्हणते हे घे, ही तू फळं खा. तर आर्या म्हणते पपई नाही नको. तर वसुआत्या म्हणतात का ग. तर रम्या म्हणते हो ना, म्हणजे आवडत नाही म्हणून की प्रेग्नेंट आहेस म्हणून. तर आता मात्र सगळ्यांनाच धक्का बसतो, आर्या प्रेग्नेंट आहे ही गोष्ट आता रम्याने सगळ्यांसमोर आणलेली असते. तर विक्रम, मानिनीताई सर्वच जण आता आर्याला विचारतात काय. तर रम्या म्हणते हो ना, अगं सांग ना आर्या, तो मुलगा कोण आहे, म्हणजे या होणाऱ्या बाळाचा बाप कोण आहे. तर नंदिनी त्यांना थांबवत म्हणते वसुआत्या हा तिचा खाजगी प्रश्न आहे. तर रम्या म्हणते आम्ही फक्त तिला नाव विचारलंय. आर्या अगं सांग ना त्या मुलाचं नाव कोण आहे तो, असं म्हणत रम्या पुन्हा पुन्हा आर्याला विचारत असते. त्यावेळी मात्र जीवाला राग येतो आणि जीवा म्हणतो मी सांगतो, असं म्हणत आता जीवा सगळ्यांकडे पाहतो. आता इथे मात्र नंदिनी पूर्णपणे घाबरून गेलेली असते. पण जीवा आता या सगळ्याचं सत्य सर्वांसमोर सांगेल का, आणि जर सांगितलं तर या सगळ्याचे नक्की परिणाम काय होतील हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.